रघुवंशाच्या 3ऱ्या सर्गातला 42वा श्लोक आपण पाहत होतो. त्या 42व्या श्लोकामध्ये कालिदासाने रघुसाठी विशेषण वापरलेले होतं, नरदेव संभव. तो नरदेव कसा असावा याच्याबद्दल आपण विचार केला होता. अजूनही बरेच विचार आपल्याला याच्यात करता येतील नरदेव, पण ते वारंवार पुढे येत जातील की राजा कसा असावा, त्याची लक्षणं काय असावीत, या गोष्टी पुढे येत जातील किंवा मागे सुद्धा येऊन गेलेल्या आहेत. दिलीपाचं वर्णन ज्यावेळेस केलेलं आहे, पहिल्या सर्गात असेल, दुसऱ्या सर्गात असेल, प्रत्येक ठिकाणी राजा कसा असावा हे सांगितलेलं आहे. मग त्यावेळेस आपण हे सगळं वर्णन, हा सगळा विषय पाहत जाणारच आहोत. मग आता हा जो नरदेव संभव असा राजा दिलीप आहे, असा राजा दिलीपाचा मुलगा रघुसाठी हे विशेषण वापरलेले आहे ना, की त्या राजपुत्र रघुला सारथ्याने आवरून धरलेले, नाही का, सारथ्याने आवरून धरलेले असे अश्व आहेत की जे उधळत होते, आणि त्या उधळणाऱ्या अश्वांना आवरून धरणारा हा सारथी आहे. सारथ्याचं ते कामच आहे. आता ते तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, कारण सारथी जर व्यवस्थित असला तरच आपल्याला ज्या ध्येयापर्यंत पोहोचायचंय, ज्या मार्गापर्यंत जायचंय, तिथपर्यंत आपण मार्गक्रमण करू शकतो. म्हणून सारथ्याचं महत्व हे एक अलौकिक आहे, नाही का. म्हणून अर्जुन हा लढाई जिंकलेला आहे का, कारण अर्जुनाचं सारथ्य भगवंतांनी स्वतःने केलेलं आहे. तसाच माझ्या जीवनामध्ये सुद्धा असा कोणीतरी सारथी पाहिजे की तो सारथी इकडे तिकडे धावणारं माझं मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी, माझी वाणी, माझे विचार, माझं वर्तन, माझी कृती, या प्रत्येकावरती कुठेतरी नियंत्रण ठेवणारा, या सगळ्यांना आवरून धरणारा असा कोणीतरी सारथी माझ्याकडे पाहिजे. मग तो कसा असला पाहिजे, काय असलं पाहिजे, त्याची सगळी लक्षणं आपल्या इकडे सांगितलेली आहेत. वैदिकांनी, आर्यांनी, भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक ठिकाणी ही लक्षणं वारंवार वर्णिलेली आहेत. तर त्या लक्षणांमध्ये आत्ता न जाता, ते नंतर पुढे हा विषय येईलच, त्यावेळेस आपण तो विषय पाहूया की कशा प्रकारे सारथी कोण असावा, नाही का. घोडे म्हणजे कोण आहेत, लगाम कोणाला म्हटलेलं आहे, रथ कोणाला म्हटलेलं आहे, रथी कोणाला म्हटलेलं आहे, हा आपल्या इकडं विचार वेदांनी, उपनिषदांनी करून ठेवलेला आहे. तो आपण नंतर पुढे पाहणारच आहोत. पण हा जो नरदेव संभव आहे, असा नरदेव संभव रघु त्या सारथ्याने आवरून धरलेल्या घोड्यांकडे पाहत असताना त्याने काय पाहिलेलं आहे की रथाच्या मागे रथाच्या दोऱ्यांनी अश्वाला बांधलेले, आणि तो अश्व कोणता होता, तो अश्व म्हणजे हा अश्वमेध यज्ञाचा अश्व, जो राजा दिलीपाने सोडलेला होता आणि ज्याच्या रक्षणाची जबाबदारी रघुवरती होती. तो अश्व आता त्याला दिसलेला आहे. तो दिसलेला असताना सोबत काय दिसलेलं आहे त्याला, की तो अश्व कोण पळवून नेतोय, तर इंद्र हा त्या घोड्याला पळवून नेतोय. आता इंद्र ज्यावेळेस घोड्याला पळवून नेतोय त्यावेळेस तो त्याला कुठे दिसलेला आहे, इंद्र हा पूर्व दिशेला दिसलेला आहे. ठीक आहे, की इंद्र हा पूर्वेकडे चाललेला आहे आणि पूर्वेकडे जाणारा इंद्र असा त्याने पाहिलेला आहे. आणि त्या इंद्रासाठी सुद्धा इथं पुन्हा काय केलेलं आहे, विशेषण वापरलेलं आहे. कालिदास विशेषण वापरायला अजिबात कमी करत नाही, कायम. आता इथं तो म्हणतोय की अश्वम हरंतम, घोड्याला हरण करणारा, घोड्याला घेऊन जाणारा, घोड्याचं अपहरण करणारा, हे एक विशेषण वापरलेलं आहे. आणि मग पुढे तो म्हणतोय काय, पर्वत पक्ष शातनम असं त्याने विशेषण वापरलेलं आहे. पर्वत पक्ष शातनम देवम,
पर्वत पक्ष शासनम. पर्वत म्हणजे डोंगर किंवा ज्याला आपण पर्वत म्हणूया, जमिनीचा असा उंचवटा. आता डोंगर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पर्वत. तर त्या पर्वताचे पक्ष म्हणजे पंख, पर्वताचे पंख शातनम म्हणजे पर्वताचे पंख कापून काढणारा किंवा कापून टाकणारा असा. ठीक आहे, की ज्याने पर्वताचे पंख तोडलेले आहेत, कापलेले आहेत, काढून टाकलेले आहेत, निकामी केलेले आहेत, किंवा करणारा, काढून टाकणारा असा जो देव आहे, तो देव रघुला दिसलेला आहे. मग कोणता देव? तो देव म्हणजेच इंद्र. म्हणजे इंद्रासाठी हे एक विशेषण वापरलेलं आहे, पर्वत पक्ष शातनम. इंद्राचं एक कार्य इथं सांगितलेलं आहे जाता जाता. इंद्र हा देवांचाही राजा झालेला आहे आणि देवांचा राजा असणारा इंद्र हा काय करतोय? त्याचे अनेक काम आहेत, इंद्राचे अनेक काम आहेत. म्हणजे आपण जर वेदांचा अभ्यास केला, वेदांमध्ये जर ऋग्वेद आपण पाहिला तर ऋग्वेदामध्ये जवळपास 250 सूक्त आलेली आहेत, जी फक्त आणि फक्त इंद्रावरती. आणि त्या सगळ्या सूक्तांमध्ये वारंवार इंद्राची कामं सांगितलेली आहेत. काय काय कामं करतोय इंद्र, का बरं तो देवांचा राजा झालेला आहे, का बरं सगळ्यांचा स्वामी त्याला मानलेला आहे, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ देव कोणी नाही असं का बरं मानलेलं आहे. तर त्याची ही सगळी कामांची यादी जर आपण पाहिली, खऱ्या अर्थानं इंद्र कोण होता, इंद्रपदावरती कोणता व्यक्ती बसू शकत होता, हे त्यावेळेस आपल्याला कळेल. आपल्याला वाटेल नाही मग आता वेदांमध्ये तर एक सुक्त इकडे दिलेले, एक सुक्त तिकडे दिलेले, या मंडळात एखादं सुक्त आहे, त्या मंडळात एखादं सुक्त आहे, आणि मग आम्हाला या गोष्टी काही कळतच नाहीयेत. पण त्याच्यासाठी अनेक विद्वानांनी कष्ट घेतलेले आहेत, अनेक विद्वानांनी त्याच्यासाठी कार्य केलेले. प्रोफेसर मॅकडोनाल्ड असं नाव आहे, प्रोफेसर मॅकडोनाल्ड. त्यांनी काय केलेलं आहे? मॅकडोनाल्डनी वेदिक मायथॉलॉजी नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. वेदिक मायथॉलॉजी म्हणजे बघा, वेदिक मायथॉलॉजी म्हणजे ज्याला आपण म्हणूया वैदिक देवताशास्त्र किंवा देवशास्त्र किंवा वेदांमधल्या देवतांबद्दलचं शास्त्र. वेदिक मायथॉलॉजी हा ग्रंथ लिहिणारा लेखक कोण आहे? पाश्चात्य आहे, मॅकडोनाल्ड. त्यात मॅकडोनाल्डने हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्याने आपल्याला वेदांमधल्या या देवतांचं स्वरूप, या देवतांची कार्ये, त्या देवतांचा उद्देश, त्या देवतांचा हेतू, या देवतांचं देवत्व, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर मांडलेल्या आहेत त्याच्या ग्रंथातून. त्याला काय गरज होती? तो तर पाश्चात्य होता. पाश्चात्य असून सुद्धा या वेदांचा अभ्यास त्याने केलेला आहे. मॅक्स म्युलर असेल, मॅक्स म्युलरने वेदांचा अभ्यास केलेला आहे. आज जर आपल्याला वेदांचा अभ्यास करायचा असेल तर यांच्याशिवाय दुसरी गती नाहीये. असं यांनी काम केलेलं आहे. मग हे काम मी कधी करणार? मला वाटतं का की मी माझी संस्कृती जाणली पाहिजे, माझ्या संस्कृतीचे मूलभूत ग्रंथ असतील, आधारभूत ग्रंथ असतील, ते मी जाणले पाहिजेत? हा विचार कधी येतोय का मनात? तो विचार जर येत नसेल तर कुठंतरी आपण पुनरावलोकन केलं पाहिजे, कुठंतरी आपण स्वचं अध्ययन केलं पाहिजे, कुठंतरी आपल्या आत्म्याला एकदा हलवून पुन्हा विचारलं पाहिजे की कस्त्वम, नाही का, क्वस्त्वम कोहम कुत आयात कामे जननी को मे तात. या गोष्टी पुन्हा त्याला विचारल्या पाहिजेत की मी कोण आहे, कशासाठी आलो आहे, माझ्या येण्यामागचा हेतू काय आहे, मी काय करतोय, माझं साध्य काय आहे.
माझं साधन काय आहे, माझ्या जीवनाची इति कर्तव्यता काय आहे, जीवनाची सार्थकता कशात आहे, हा विचार करणारे हे लोक होते. तसं माझं जीवन होतंय का, हा विचार आपल्याला या प्रत्येक अभ्यासातून करता आला पाहिजे. तर हे रघुवंश वाचणं, तर या चरित्रांना पाहणं, तर त्या चरित्रांचं दर्शन करणं हे फलदायक ठरेल, हे सार्थक ठरेल. म्हणून त्या मॅकडोनाल्डने तो जो ग्रंथ लिहिलाय त्याच्यामध्ये त्याने प्रत्येक देवतेचं वर्णन केलेलं आहे. मग द्युस्थानीय देवता कोणते आहेत, पृथ्वीस्थानीय देवता कोणते आहेत, स्वर्गलोकातले देवता कोणते आहेत, मग त्यांची कार्य काय आहेत, त्यांचं स्वरूप कसं आहे, सगळ्या गोष्टींचं डिटेल वर्णन केलेलं आहे. त्यांचं जीवन कसं घडलेलं आहे. पण तिथपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. त्यावेळेस त्याने त्याच्या ग्रंथामध्ये या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. वेदांमध्ये तर आहेत, पण आपल्याला वेद समजत नाहीत, आपल्याला वेद वाचता येत नाहीत, वेद वाचण्याचा प्रयत्न नाही. वेद वाचणं समजणं या गोष्टी लांब राहिल्या. वेद किती जणांनी पाहिले जरी असतील की नाही ही पण शंका आहे. ही वेद कशाला म्हणतात. आज आम्ही वेद 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 रोज उठलो का वेद उपनिषद सगळ्या गोष्टी आम्ही पुराण ब्राह्मण ग्रंथ आरण्यक ग्रंथ सगळ्या गोष्टी बिंबीच्या देठापासून ओरडून सांगतो. पण त्याच्यातलं एकाने तरी पाहिले असतील की नाही उघडून काय माहिती. 108 उपनिषदांपैकी किती उपनिषद आम्ही पाहिलेली आहेत. ऋषींनी एवढी मोठी संपत्ती आपल्यासाठी उभी करून ठेवलेली आहे, पण आपल्याला साधी ती संपत्ती पाहायला सुद्धा वेळ नाहीये. परवाच ऋषी पंचमी झाली. त्या ऋषी पंचमीला ऋषींना वंदन करायचंय, पण कसं वंदन करायचंय. त्यांनी केलेलं कार्य जाणून, त्यांचा दृष्टिकोन समजून, त्यांनी आपल्यासाठी घेतलेले अपार कष्ट समजून मग त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केलं पाहिजे. त्यांच्यासारखं जीवन बनवण्याचा प्रयत्न करून खऱ्या अर्थानं वंदन करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी या गोष्टी वाचायच्यात, या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. असो तर तिथे हा पर्वत पक्ष शासनम की पर्वतांचे पंख छाटणारा, पर्वतांचे पंख कापणारा तोडणारा असा जो देव आहे. म्हणजेच हे इंद्राचं एक काम आहे. त्याला इंद्र म्हटलेलं आहे. इंद्राचं हे काम आहे. इंद्र काय करतोय तर इंद्र नेहमी पर्वताचे पंख छाटतोय. म्हणजेच जर आपण पुराणांनुसार पाहिलं तर प्राचीन काळामध्ये पर्वतांना पंख असायचे असं वर्णन सापडतं. आणि पर्वत हे काय होते त्यावेळेस अस्थिर होते. पर्वत हे स्थिर नव्हते, अस्थिर होते. आणि ज्याप्रमाणे आज पक्षी उडतायत त्याप्रमाणे पर्वत उडायचे. त्यावेळेस पर्वतच्या पर्वत उडायचे आणि पर्वत एका जागेहून दुसऱ्या जागेवर, दुसऱ्या जागेहून तिसऱ्या जागेवर असे जाऊन बसायचे. आता हे पौराणिक वर्णन आहे, त्याचा मागचा अर्थ हा वेगळा आहे. पुन्हा त्याच्यावरती विचार करता आला पाहिजे की नेमकं काय आहे. पर्वत उडायचे म्हणजे काय व्हायचं. की हे पर्वत उडायचे आणि पर्वत उडल्यानंतर काय व्हायचं, ते जिथं जाऊन बसायचे त्या प्रदेशामध्ये हाहाकार माजायचा. त्या प्रदेशातलं जनजीवन विस्कळीत व्हायचं. एखादा पर्वत उडाला आणि तो उडून जर नदीत येऊन बसला, कल्पना करा की पर्वत उडालेला आहे आणि पर्वत येऊन एखाद्या नदीमध्ये बसला, काय होईल. त्या नदीचा प्रवाह बदलेल. नदीचं पाणी दुसरीकडून वाट शोधेल. एखादा पर्वत उठला आणि तो गावावरतीच येऊन बसला, संपूर्ण गावाच्या गावं नष्ट होतील. कारण एकेका पर्वताचा व्यास, एकेका पर्वताची त्रिज्या, परीघ हा किती मोठा असतोय नाही का. त्याचं क्षेत्रफळ किती मोठं आहे.
आणि त्यानुसार जर आपण पाहिलं, कोणताही पर्वत घ्या, तो पर्वत जर उठून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसला तर काय जनजीवनाचे हाल होतील. आणि हे याच गोष्टी त्या काळात व्हायच्या. त्या पर्वतांना पंख असल्यामुळे. आणि मग त्यामुळे जो सगळ्यांचा देव आहे त्या सगळ्यांच्या देवानी ह्यांची काळजी घेतली पाहिजे ना. आणि म्हणून इंद्राने ते कार्य हाती घेतलं. आणि इंद्राने काय केलं, या प्रत्येक पर्वताचे पंख छाटायला सुरुवात केली. एकाही पर्वताला त्याने पंख ठेवलेच नाहीत. हे इंद्राचं सगळ्यात मोठं काम आहे. म्हणून ते पर्वत पक्ष शातनम, पक्ष म्हणजेच पंख, पर्वताचे पंख ज्याने कापलेले आहेत असा तो म्हणजे इंद्र. आता ही जी गोष्ट आहे पर्वताचे पंख छाटणे किंवा इत्यादी, त्याच्या मागे सुद्धा अजून पुराणांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या कथा सापडतात. हिरण्याक्ष नावाचा राजा जो होता त्याची ही माया होती. आणि त्याने मायेने या सर्व पर्वतांना पंख लावलेले होते किंवा पंख निर्माण केलेले होते त्यांच्यामध्ये. आणि त्या पंखांच्या जोरावरती हे पर्वत उडू लागले होते. त्याच्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आणि ते पुन्हा सुरळीत करण्यासाठी इंद्राने ते कार्य हाती घेतलं आणि त्याने प्रत्येकाचे पंख छाटायला सुरुवात केलेली. आपल्या वज्राचा कठोर प्रहार त्याने केलेला आहे. म्हणून तर आपल्या इकडे म्हणलं नाही, वज्रादपि कठोराणी मृदूनी कुसुमादपि. वज्रादपि कठोराणी, की या जगातलं सगळ्यात कठोर, नाही का, या जगातली सगळ्यात कठोर सगळ्यात कठीण अशी जर कोणती गोष्ट असेल तर ती गोष्ट म्हणजे वज्र आहे. त्या वज्राला भेदू शकणार नाही कोणी. आणि म्हणून त्या वज्राने या पर्वतांचे पंख कापायचं काम इंद्राने सुरू केलेलं आहे. ही हिरण्याक्षाची माया होती. हा हिरण्याक्षाच्या मायेला इंद्राने सडेतोड उत्तर दिलेले आणि त्यापासून त्याने संपूर्ण प्रजेचं संरक्षण केलेलं आहे. आणि हे सगळे पर्वत कापत असताना त्यावेळेस फक्त एक पर्वत शिल्लक राहिलेला होता की ज्याचे पंख छाटलेले नव्हते. आणि या सगळ्या पर्वतांना कापत असताना पाहून तो पर्वत तिथून उडाला आणि सरळ कुठे जाऊन बसला, समुद्रात पाण्यात जाऊन लपला तो मैनाक पर्वत. तो मैनाक पर्वत. आता या सगळ्या पुराणातल्या कथा आहेत, ते तुम्ही ज्यावेळेस वाचाल नंतर तुम्हाला पण त्या लक्षात येतील. पण सांगण्यामागचं तात्पर्य काय की या पौराणिक कथांमधून कुठेतरी आपल्याला काहीतरी संदेश द्यायचा, कुठेतरी आपल्याला एखादी गोष्ट सांगायची, एखादी गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवायची. आणि त्याच्यासाठी या पौराणिक रूपकांचा आधार घेतलेला आहे. पुराणांनी रूपकांचा आधार घेतलेला आहे की त्या रूपकांच्या आधारे ते एखादी गोष्ट आपल्याला सांगतायत. पण आपलं लक्ष तिथपर्यंत जात नाही. आपल्या डोक्यात काय प्रश्न येतात सगळ्यात पहिल्यांदा, आपण ज्यावेळेस ही गोष्ट ऐकतो की त्या काळात पर्वतांना पंख होते असं आपल्या इथं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. काय काहीतरी शास्त्र सांगतात, काय बिनाकली लोकांनी शास्त्र लिहिलेली आहेत. असं कधीतरी होतं का पर्वतांना पंख असतात का? काही सांगतात आणि काही ऐकतात, काहीही बोलतात. आणि मग परत वरून म्हणतात भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे, वैदिकांचे विचार श्रेष्ठ आहेत. जी गोष्ट लॉजिकली सुद्धा कधी शक्य होत नाहीये ती धडधडीत यांच्या पुराणांमध्ये, त्यांच्या उपनिषदांमध्ये, त्यांच्या वेदांमध्ये लिहिलेल्या आहेत. पण त्याला सार्कॅस्टिकली म्हणूया आपण, किंवा ज्याला रूपकात्मक म्हणूया, असं हे बऱ्याचदा लिखाण केलेलं आहे. बऱ्याच गोष्टी लेखी बोले सुने लागे, आपल्या इकडे अशी म्हण आहे नाही का, बोलायचं असतं सुनेलाच, पण ती बोलत नाही सुनेला. ती काय करते, आपल्या लेकीला बोलते.
पण ते बरोबर जाऊन सुनेला लागतं. पण आता सून जर इतकी मूर्ख असली, इतकी ढ असली, का लेकीला कितीही बोललं तरी तिला कळतच नसेल की मला बोललंय, तर त्या बोलण्याचाही काही फायदा नाही ना. मग आता नेमकं आपल्या ऋषी मुनींनी सगळ्यांनी या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत, पण ते आपल्याला कळतच नसेल, तिथपर्यंत पोचण्याची आपल्या बुद्धीची कुवतच नसेल, तिथपर्यंत पोचण्याच्या बुद्धीची ताकदच नसेल आपल्यामध्ये, तर त्याला काय अर्थ आहे? आणि मग परत आपण वरून त्यांनाच दोष द्यायला मोकळे की नाही, यांच्याकडे दृष्टिकोनच नव्हता. आणि मग आपण म्हणी बनवणार त्याच्यावरती, पुराणातली वांगी पुराणातच बरी. अरे काय पुराणातली वांगी? तू किती पुराण वाचलेली आहेस आतापर्यंत? एकतरी पुराण संपूर्ण वाचलेले आहेत का तू? त्याच्या मागचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहेस का? नाही. आपण फक्त आणि फक्त ताशे रेवडायला बसलेलो असतो. त्याच्या मागचा भाव, त्याच्या मागची समज, त्याच्या मागची बुद्धी, त्याच्या मागचा तर्क, या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवतो आणि फक्त ते बरोबर आहे का चुकीचं आहे एवढंच तराजू घेऊन बसलेलो असतो. आणि ते आपल्या बुद्धीला नाही पटलं की संपला विषय. अरे तुझी बुद्धी किती, आणि तू म्हणतो तुझ्या बुद्धीला नाही पटलं. पण याला या गोष्टी लक्षात येत नाही. थोडासा विचार झाला पाहिजे इथं की पर्वत पक्ष शासनम हा जो प्रकार आहे की फक्त तिथं मैनाक पर्वत राहिलेला आहे. मैनाक पर्वत म्हणजे कोण? तिथं वर्णन नाही. मैनाक पर्वत हा हिमालयाचा मुलगा मानलेला आहे त्याला. तशी हिमालयाची मुलगी ही पार्वती किंवा वेगवेगळ्या नद्या आहेत, तसाच हिमालयाचा मुलगा म्हणून मैनाक मानलेला आहे. तो मैनाक पर्वत वाचलेला आहे. त्याची पण अजून परत वेगळी कथा आहे. सध्या आपण त्या कथेत नको जाऊया. पण हिरण्याक्षाने उत्पन्न केलेली माया आणि त्या मायेपासून लोकांना वाचवण्यासाठी, विश्वाला वाचवण्यासाठी, विश्वाचं कल्याण करण्यासाठी इंद्र कटिबद्ध झालेला आहे. इंद्र तत्पर झालेला आहे. इंद्राने ते कार्य हातात घेतलेले आहे. हिरण्याक्षाने असे लोक उभे केलेले, सत्तावान असतील, संपत्तीवान असतील, वित्तवान असतील, ज्यांना या पद, पैसा, प्रतिष्ठा, सत्ता या सगळ्यांचा माज आलेला आहे. आणि तो माज कशामुळे आलेला आहे? की त्यांच्या मागे हिरण्याक्षासारखी ताकद उभी होती. आणि ती ताकद उभी असल्यामुळं या सगळ्यांना ते माजरूपी पंख चढलेले आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांना हवं तिथं ते जायचे, हवं ते करायचे. कुठं यज्ञीय कार्य चाललं असेल एखादं, त्याच्यात विध्वंस आणायचे. कुठं एखादं समाजहिताचं कार्य चाललेलं असेल, कुठे एखादं लोकप्रबोधनाचं कार्य चाललेलं असेल, कुठे मानव उत्थानाचं कार्य चाललेलं असेल, कुठे भगवंताच्या प्रती कृतज्ञ होऊन कार्य चाललेलं असेल, पण त्या प्रत्येक कार्यामध्ये विघ्न आणायचे. ते कार्य त्यांना सहन व्हायचं नाही. का? कारण उद्या जर हे कार्य झालं तर आमचं अस्तित्व धोक्यात येईल. हा विचार कायम त्यांच्या मनात होता. हे सगळे पर्वत आहेत. पर्वत म्हणजे कोण? हे डोंगर नव्हते उडत, तर पर्वतासारखे बलाढ्य, धनवान, नाही का, संपत्तीवान, सत्तावान, पदनिष्ठ असे हे सगळे लोक होते. आणि या लोकांना ज्यावेळेस सत्तावानाचं, सर्व सत्ताधीशाचं सामर्थ्य प्राप्त होतंय, सर्व सत्ताधीशाचं सामर्थ्यच नव्हे तर त्याचं पाठबळ प्राप्त होतंय, त्यावेळेस एखादी व्यक्ती चुकीचं काम करत असेल आणि त्या चुकीचं काम करणाऱ्याला राजसत्तेचं पाठबळ ज्यावेळेस मिळतंय, त्यावेळेस तो संपूर्ण समाजाचा विनाश करण्यासाठी सक्षम होतो, समर्थ ठरतो. हा सिद्धांत तिथं आपल्याला दिसतोय. आणि म्हणून त्याच्यासाठी कुठंतरी इंद्राने प्रयत्न केलेले आहेत. कारण या सगळ्यांचा नायनाट करायचा असेल तर त्याच्यासाठी कोणीतरी असा प्रभावी व्यक्ती पाहिजे
कर्तृत्ववान, सामर्थ्यवान, प्रभुत्ववान असा व्यक्ती त्यांच्या समोर उभा राहायला पाहिजे. आणि ते कार्य इंद्राने हातात घेतलेलं आहे. इंद्र म्हणजे कोण होता? इंद्र हा काही सामान्य देवता नव्हता. आज उगाचच नाही आपण वाचतो की गोकुळामध्ये आजपर्यंत इंद्रपूजा चालली होती. इंद्रपूजा ही काय उगाचच बावटांची पूजा म्हणून सुरू केलेली नव्हती. मूर्ख लोकांना अकलीचा भाग नाहीये म्हणून त्यांनी काहीतरी इंद्रपूजा सुरू केली अशातला भाग नाहीये. हा, फक्त त्या इंद्रपूजेमागचा अर्थ नंतर निघून गेलेला आहे. नंतर लोक इंद्रपूजा फक्त आणि फक्त भीतीपोटी करू लागलेले, फक्त स्वार्थापोटी करू लागलेले. म्हणून कृष्णाला ती इंद्रपूजा बंद करून गोवर्धन पूजा सुरू करावी लागलेली. पण ती इंद्रपूजा सुरू करण्यामागचा मुख्य हेतू हा होता की इंद्राने कार्य असं केलेलं होतं आणि जो असं कार्य करेल त्याची पूजा ही झालीच पाहिजे. तो वंदनीयच आहे. समाजामध्ये नीतिमत्ता, समाजामध्ये सामर्थ्य, समाजामध्ये हिम्मत, समाजामध्ये आत्माभिमान, तेजस्विता, निर्भयता ह्या सगळ्या जर गोष्टी टिकून राहायच्या असतील तर कोणाला तरी कंबर कसली पाहिजे. आणि ती कंबर कसणारा इंद्र होता की जो इंद्र या हिरण्याक्षाच्या विरोधात उभा राहिलेला आहे. हिरण्याक्षाने हे जे पर्वतासारखे बलाढ्य असे लोक समाजामध्ये पेरलेले आहेत, जे संपूर्ण समाजाचा विध्वंस करत निघालेले आहेत, त्या सगळ्यांना आळा घालणारा इंद्र होता. आज जर आपण चित्र पाहिलं तर एकीकडे आदिलशाही, एकीकडे मुघलशाही, एकीकडे निजामशाही, एकीकडे कुतुबशाही, एकीकडे ब्रिटिश, एकीकडे पोर्तुगीज, एकीकडे डच, फ्रेंच, या सगळ्यांनी या हिंदुस्थानात धुमाकूळ घातलेला होता. पण त्यावेळेस त्यांच्यासारखाच सामर्थ्यवान एक जण उभा राहिलेला आहे आणि त्याने ते कार्य हातात घेतलेले आहे की या सगळ्या सत्ताधीशांनी अशा लोकांना पंख दिलेले की ज्या पंखांखाली संपूर्ण जगाचा विध्वंस करत हे लोक निघालेले आहेत. शाहिस्ते खान असेल, अफजल खान असेल, बहलोल खान नसेल, सगळेच्या सगळे हे म्हणजे ते पर्वत आहेत. आणि त्या पर्वतांना वेगवेगळ्या शाहींचं म्हणजेच हिरण्याक्षासारख्या लोकांचं, औरंगजेब असेल, आदिलशाह असेल, कुतुबशाह असेल, निजाम असेल, या प्रत्येकाचं पाठबळ मिळालेलं आहे. त्यावेळेस आदिलशाहीचा इथून जातोय, अफजल खान निघतोय. अफजल खानाची ताकद तर होतीच, स्वतः पहाडी होता तो, त्याच्यात तर ताकद होतीच, त्याच्यात शक्ती होती, पराक्रम होता, शौर्य होतं, क्रौर्य होतं, प्रत्येक गोष्टी होत्या त्याच्यात, म्हणून तो पर्वतासारखा होता. पण त्या पर्वताला पंख देणारा आदिलशाह होता. बडी बेगम साहेबा होती, यांनी त्या पर्वताला पंख दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे तो पर्वत उडत 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 महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आणि येता येता त्याने त्या संपूर्ण मार्गातल्या सगळ्या गोष्टींचा विध्वंस करत आलेला आहे. पिकं उद्ध्वस्त केलेली आहेत, मंदिरं उद्ध्वस्त केलेली आहेत. येता येता त्याच्या रस्त्यात नव्हता तरी सुद्धा तो पंढरपूरला जाण्याचा विचार होता, तुळजापूरला जाण्याचा विचार होता. प्रत्येक देवस्थान मला नष्ट करायचंय आणि ते देवस्थान नष्ट करत मी शिवाजीला पकडायला निघालेलो आहे. हे का बरं? हे कुठंतरी त्या पर्वतांना मिळालेले पंख आहेत. जे पंख देणारे हे वेगवेगळे शाह होते. शाहिस्ते खानात अशी किती ताकद होती, पण नाही, त्याला माहिती आहे औरंगजेबाचं पाठबळ माझ्या मागे, औरंगजेबाने मला पंख दिलेले, मग मी उडणार, मन मानेल तसं करणार, मला विचारणारा कोण आहे. हीच गत त्या काळात सुद्धा होती. आणि त्या काळामध्ये जे काम इंद्राने केलेलं आहे, ज्याच्यासाठी इंद्र उभा राहिलेला आहे, तेच काम इकडं शिवाजी राजांनी केलेलं आहे, शिवाजी महाराजांनी केलेलं आहे.
म्हणून भगवंताचं कार्य करणारे, भगवंताची जी वेगवेगळी कार्य आहेत त्याच्यापैकी असलेलं हे एक कार्य की हे पंख छाटणं. इंद्राने पर्वतांचे पंख छाटले म्हणजे काय केलं? सत्ता, संपत्ती, वित्त, ज्ञान, पद या सगळ्या गोष्टींनी ज्यांच्यामध्ये माज आलेला आहे ते माजरूपी पंख कापण्याचं काम इंद्राने केलेलं आहे, शिवाजी महाराजांनी केलेलं आहे, चाणक्याने केलेलं आहे, वारंवार सगळ्यांनी हे काम केलेलं आहे. मग तसंच मला सुद्धा असं माझं चरित्र बनवलं पाहिजे, मला सुद्धा माझं जीवन असं बनवलं पाहिजे की दुसऱ्यांमधलं जाऊ द्या पण निदान माझ्यामध्ये तरी हे पंख उभे राहता कामा नयेत. मला जर कोणते पंख पाहिजे असतील ना तर ते पंख मी नम्रतेचे ठेवील, कृतज्ञतेचे ठेवील, भक्तीचे ठेवील. हे सगळे पंख पाहिजेत आणि या पंखांनी मला उडता आलं पाहिजे. भक्तीचे पंख लावून उडून बघा, उडण्यात एक वेगळी मजा आहे आणि भगवंत स्वतः तुम्हाला उडायला सहाय्य करेल. पण भोगाचे पंख लावून उडालात, भीतीचे पंख लावून उडालात, सत्तेचे पंख, वित्ताचे पंख, हे सगळे पंख लावून जर उडालात तर तो भगवंत तिथं बसलेला आहे. विनाशाय च दुष्कृता, तो नक्कीच विनाश करणार आहे तिथं. मला माझ्या जीवनात कसे पंख पाहिजेत हा विचार सांगणारा आहे रघुवंशाचा श्लोक आहे. हे इंद्राचं जीवन आहे. इंद्र हा उगाच श्रेष्ठ देव नाहीये, उगाच देवांचा राजा त्याला मानलेला नाही. 100 अश्वमेध करणारा माणूस हा इंद्रपदावरती येऊन बसतोय आणि एक अश्वमेध यज्ञ करणं सामान्य गोष्ट नाहीये. पहिला आपण आधी यज्ञ म्हणजे काय, त्यात अश्वमेध यज्ञ कसा आहे आणि असे 100 अश्वमेध करणारा जो माणूस असेल तो इंद्रपदाचा लायक आहे, तो इंद्रपदावरती बसू शकतोय. आणि मग तो तिथं बसल्यानंतर काय फक्त अप्सरांचे डान्स बघत राहणार का? अप्सरांमध्ये श्रममान राहणार का? आपण कधी पण आपल्याला इंद्र म्हणला का असा एकच आठवतो की ज्याच्या आजूबाजूला सगळ्या अप्सरा नाचतायत. कंदरवादी लोक वेगवेगळे वाद्य घेऊन बसले, कोणी गायन करतय, कोणी वादन करतय, कोणी नृत्य करतय, कोणी विविध रसांचं पान करतय. बसलेला इंद्र असा हवा खात. 100 अश्वमेध यज्ञ करणारा माणूस असा कधी बसूच शकत नाही. ही कल्पनाच चुकीची आहे. नाही मग आम्हाला तो वर्णन दिसतं असं. अरे वर्णन काय दिसतं? त्या वर्णनाच्या मागचा अर्थ तुम्हाला समजलेला नाहीये. कोंबडा किती उडाला तरी 10 मीटरच्या वरती तो जाणारच नाहीये. आणि मग त्यावेळेस कोंबडा काय म्हणतो? नाही, त्या गरुडाला उडताच येत नाहीये. अरे तू गरुडाची भरारी माहितीये का तुला काय आहे ती? त्या गरुड भरारीपर्यंत पोहोचण्याची तुझी क्षमताच नाहीये म्हणून तू त्या गरुडाला नाव ठेवतोय. ती क्षमता उभी करते, सामर्थ्य उभं कर आणि मग बघ. पण याला ते सामर्थ्य नकोय, ती क्षमता नकोय, त्याच्यासाठी प्रयत्न नकोय. फक्त दुसऱ्याला नाव ठेवायचे आणि पराध्याय चालू ठेवायचा. स्वाध्याय विसरून जायचा आणि पराध्याय जर चालू ठेवायचा असेल तर या नरदेहात जन्माला येऊन काही फायदा नाहीये. हा नरजन्म घेऊन काही फायदा नाहीये. वृथागतंतस्य नरस्य जीवनम हे वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे. त्या प्रत्येक माणसाचं जीवन हे व्यर्थ गेलेलं आहे. म्हणून की मला कोणते पंख लावायचे? मी भक्तीचे पंख लावेल, मी कृतज्ञतेचे पंख लावेल, अस्मितेचे लावेल, तेजस्वितेचे लावेल, निर्भयतेचे लावेल.
आणि उडत उडत भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. ते काम ज्यांनी केलेलं नाहीये त्या हिरण्याक्षासारख्या लोकांचा मनसुबा संपूर्णपणे नष्ट करण्यात आलेला आहे. हजारोंचं सैन्य घेऊन स्वराज्यावर अनेक मुघल असतील, अनेक वेगवेगळे शासक असतील चालून आलेले, त्यांचे जहागीरदार असतील, त्यांचे सरदार असतील, पण त्या प्रत्येकाला महाराजांनी उत्तर दिलेलं आहे. प्रत्येकाचे पंख छाटण्याची ताकद त्यांच्यात होती. इंद्राचं जे काम होतं ते महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज सुद्धा हे इंद्रासारखेच आहेत किंवा इंद्रच आहेत. हे साम्य जो देवांचाही राजा होऊ शकतोय, राजाधिराज ज्याला म्हटलेलं आहे, असा राजा होणे नाही. मग मला सुद्धा असा राजा होता आला पाहिजे. जिथे अधर्माचे पंख लावून उडणारे लोक आहेत, त्या अधर्माच्या पंखांना मला छाटता आलं पाहिजे. त्या अधर्माच्या पंखांना कुठेतरी मला कापता आलं पाहिजे. आणि नुसतं कापून नाही तर त्या ठिकाणी धर्माचे पंख जोडता आले पाहिजे. हे काम संतांनी केलेलं आहे. कोणताही अवतार तुम्ही बघा, कोणताही अवतार, मत्स्य कूर्मो वराहश्च नृसिंहो वामनस्तथा रामो रामश्च कृष्णश्च बुद्धश्च कल्किरित्यपि, कोणताही अवतार घ्या, त्या प्रत्येक अवताराने हे कार्य केलेले आहे. विनाशाय दुष्कृता, त्यांचे पंख छाटणं. आपण फक्त एवढीच गोष्ट वाचतो की हा त्या काळात पर्वतांना पंख होते, पर्वत उडत होते. अरे ज्यावेळेस हे अविचाराचे, कुविचाराचे, अधर्माचे पंख घेऊन उडणारे पर्वत समाजामध्ये येऊन बसतायत, त्यावेळेस समाजाची संपूर्णतया नासाडी करतायत. संपूर्ण समाज लयाला घेऊन जाण्याचं काम करतायत. समाजाचं अधःपतन यांच्यामुळे होतंय. ती गोष्ट जाणणारा देव आणि ती गोष्ट समोर नष्ट करणारा देव, हे काम आहे इंद्राचं. जो माणूस फक्त आणि फक्त अप्सरांच्या सौंदर्यामागं भाळलेला असेल, त्यांच्या सौंदर्यावर लट्टू झालेला असेल आणि त्यांच्या मागं लाळ गाळत फिरत असेल, तो कधीच देवांचा राजा होऊ शकणार नाही. आणि तो कधीच इंद्रपदापर्यंत पोचू सुद्धा शकणार नाही. दिलीपासारखे राजे होते की जे इंद्रपदापर्यंत पोचण्याच्या प्रयत्नात होते, तिथपर्यंत स्वतःचं जीवन उन्नत बनवत होते. म्हणून पर्वत पक्ष शासनम असं म्हटलं आहे. पर्वतांचे पंख छाटणारा असा देव. वेगवेगळी रूपक आहेत त्याच्या मागे. वर्णन आहे की हे पर्वत उडून नदीत येऊन बसायचे आणि नदीत येऊन बसले की नदीचा प्रवाह अडवायचे, नदीच्या पाण्याला वाढ द्यायचे नाही. मग तो नदीचा प्रवाह अडल्यामुळं पुढची भूमी सुजलाम सुफलाम व्हायची नाही. पुढच्या जीवजंतूंना पाण्या वाचून त्यांचे प्राण जायचे. म्हणून कुठेतरी या पर्वतांचे पंख कापायला इंद्राने सुरुवात केलेली. आणि त्या पर्वतांचा नाश करून त्याने आपोआपच पर्वतांना भेदन करून, पर्वतांचा भेद करून वज्राने पर्वतांचा भेद केलेला आहे आणि त्याच्यातून या नद्यांना प्रवाहित केलेले आहे. सप्तसिंधूचा प्रदेश हा मुक्त केलेला आहे. वेगवेगळे वर्णन आहेत वेदांमध्ये. म्हणजेच काय केलं, नदी प्रवाह सुरळीत केला म्हणजे काय केलं. काय नदी प्रवाह सुरळीत करायला काय एवढ्या गोष्टी लागतात का. पर्वत इथं ठेवलाय, नदी फिरून येईल आणि निघेल पुढं. रामायणात वर्णन आहे, ज्यावेळेस राम आणि सीता परत येत आहेत, घरी निघालेले 14 वर्षांनंतर वनवास संपलेला आणि सीता आणि राम पुन्हा अयोध्येकडे निघालेले आहेत.
त्यावेळेस नर्मदा नदीची गती पाहून, नर्मदा नदीचा आकार पाहून, नर्मदा नदीचा प्रवाह पाहून सीता म्हणते तिथं की अरे आपण त्यावेळेस चाललो होतो त्यावेळेस प्रवाह तर असा होता आणि आज जाताना पुन्हा प्रवाह असा बदललेला दिसतोय. नदीने थोडीशी वाट बदललेली दिसते, थोडंसं एखादं वळण बदललेलं दिसतंय. नदी ही तर सहज वळण बदलून पुढे निघून जाणार आहे. तिला जिकडे उतार दिसेल तिकडे ती जाणारच आहे, मग किती पर्वत येऊत काही होत. मग इथं असं का बरं वर्णन केलेलं आहे की इंद्राने नद्यांना मोकळं केलेलं आहे, नद्यांचा प्रवाह पुन्हा सुरळीत केलेला आहे. म्हणजेच काय केलेलं आहे, हे जे भगवत विचार आहेत, भगवत विचार रूपी ज्या नद्या आहेत, त्या नद्यांचा जो प्रवाह या हिरण्याक्षासारख्या लोकांनी थांबवलेला होता, त्याने ज्या पर्वतरूपी लोकांना पंख दिलेले आहेत, त्यांनी या आसुरी विचारांना, राक्षसी विचारांना, दानवी विचारांना जे प्रवाहात उतरवलेले आहे, त्यांच्यापासून या प्रवाहाला मुक्त केलेले आणि हा प्रवाह पुन्हा सुजलाम सुफलाम असा केलेला आहे. गावोगावी पुन्हा ते विचार पोचवलेले आहेत इंद्राने. हे इंद्राचं काम आहे. इंद्राने नद्यांचा प्रवाह सुरळीत केला म्हणजे काय केलेलं आहे, तर या विचाररूपी ज्या नद्या आहेत, या विचाररूपी नद्यांना पुन्हा प्रवाहित करणारा जो असेल तो इंद्र आहे. तो खरा देवांचा राजा आहे, तो खरा राजाधिराज आहे. इंद्र म्हणजे फक्त सुखोपभोगामध्ये रममाण असणारा व्यक्ती नव्हे, त्याच्या जीवनात नीती कर्तव्यातच नाहीये. आज इंद्राचं चरित्र आपण असं बनवलेलं आहे. इंद्र चरित्राला आपण काही किंमतच ठेवलेली नाहीये. थोडासा याचा विचार झाला पाहिजे. आणि जर आज आपणच तो विचार केला नाही तर पुढच्या पिढीपर्यंत काय नेणार आहे, पाश्चात्यांना काय इंद्र सांगणार आहे आपण. ही इंद्राची काम आहेत. पर्वत पक्ष शातनम, पर्वतांचे पंख ज्याने छाटलेले आहेत, अशा पर्वतांचे पंख छाटणारा इंद्र. जोपर्यंत पुराणातल्या गोष्टींमागचा अर्थ मला कळणार नाहीये आणि पौराणिक कथा या फक्त हास्य मनोरंजनाचं साधन म्हणून जर मी पाहत असेल तर मी माझ्या संस्कृतीला समजूच शकलेलो नाही. आज एखाद्याने जर पुराण उचललं तर त्याच्यावर हसणारे लोक आहेत. अरे तू पुराण कसं काय अभ्यास करतोय. पुराणाचा अभ्यास जो करतो उलट त्याला जास्त विद्वान म्हटलं पाहिजे, त्याला बुद्धिमान म्हटलं पाहिजे. एकनाथ महाराज भागवत सांगत होते, पण काशीच्या पंडितांना वाटलं हा काय भागवत सांगतोय, भागवत हा काय सांगण्याची गोष्ट आहे का, ते तर पुराण आहे. आणि पुराण कधी सांगितलेले आज कोणी लोकांना, पुराण ही काय सांगण्याची गोष्ट आहे का. हा विचार ज्या समाजात दृढ होता त्या समाजामध्ये एकनाथ महाराज गेलेले आहेत. त्या समाजामध्ये 7 दिवस त्यांनी भागवत सांगितलेलं आहे. 7व्या दिवशी भागवत पूर्ण झाले त्यावेळेस त्या समाजाच्या डोक्यावर उचलून घेतलेलं आहे, त्यांची पालखी उचललेली आहे. पण त्यावेळेस एकनाथ महाराज म्हणतात माझी पालखी नका उचलू, पालखी उचलायचीच असेल तर या भागवताची उचला. भागवत हे काय पुराण आहे, पण त्या पुराणाचा अर्थ जोपर्यंत मी समजत नाहीये. 18 पुराण नाही का आपण म्हणतो, मद्वयम भद्वयं चैव व्रत्रयं वचतुष्टयं अनापलिंग कुस्कानी पुराणानी प्रचक्षते. हे 18 प्रमुख पुराण आहेत, उपपुराण सुद्धा आहेत. पण या पुराणांपैकी मी किती पुराणं पाहिलेली आहेत, किती पुराणं मी जरा हातात तरी घेतलेली आहेत, निदान डोळ्यांनी तरी पाहिलेली आहेत नाही. पण पुराणांना नाव ठेवायला मात्र मी सगळ्यात पुढं. हा थोडासा विचार झाला पाहिजे. त्यांच्या मागची लाक्षणिकता काय आहे.
त्याचा मागचा व्यंग्यार्थ काय आहे, लक्षार्थ काय आहे, भावार्थ काय आहे, तात्पर्यार्थ काय आहे, या सगळ्या अर्थांपर्यंत मला पोचता आलं पाहिजे. ध्वन्यार्थ काय आहे. आपण फक्त आणि फक्त वाच्यार्थ घेतो त्याचा. हो, पर्वत होते आणि पर्वत उडाले आणि इंद्र आला आणि इंद्राने वज्राने ते पर्वत छाटले, त्यांचे पंख छाटले. झाला आमचा अभ्यास. आणि मग त्याच्यानंतर आम्ही लेक्चर देतो युनिव्हर्सिटीमध्ये उभं राहून की नाही, हे पुराणात अशा गोष्टी आलेल्या आहेत, त्या पौराणिक गोष्टी सोडून द्या. अरे वैदिक सिद्धांतांना पुन्हा एका मूर्त स्वरूपात आणण्यासाठी आणि त्यांना सहज सोप्या भाषेत सामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी पुराण लिहिली गेलेली आहेत. पुराणांचे रचयिता व्यासांना मानलेलं आहे. आणि जर पुराण इतकी बावट माणसाने लिहिलेली वाटत असतील तर व्यासांचं चरित्र अभ्यासा, व्यासांचा दृष्टिकोन अभ्यासा. अचतुर्वदनो वेदा, नाही का, अचतुर्वदनो ब्रह्मा द्विपाहूर परो हरी अभाल लोचन शंभू भगवान बादरायण. हे भगवान बादरायण म्हणजे व्यास होते. आणि त्या महर्षी व्यासांनी या पुराणांची रचना केलेली आहे. त्यांनी कशासाठी केली असेल? हरिवंश पुराण असेल, का बरं रचलेलं आहे? त्याच्या मागे काहीतरी मानवी जीवनाचं घडतर आहे, मानवी जीवनाची घडवणूक आहे त्या पुराणांमध्ये. पण त्या पुराणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, पाहण्याचा चष्मा हा जोपर्यंत डेव्हलप होणार नाहीये तोपर्यंत आपल्याला हा प्रश्न कायम पडणार आहे की पर्वत उडालेच कसे काय, पर्वत नदीत येऊन बसलेच कसे काय, पर्वत गावावरती येऊन बसलेच कसे काय. हा त्याच्या मागचा अर्थ आहे. निदान दुर्लभम भारते जन्म, भारतात जन्म मिळणं ही खूप दुर्लभ गोष्ट आहे, अत्यंत कठीण गोष्ट आहे. ती जर गोष्ट मला मिळालेली आहे तर त्याच्याने माझं जीवन सार्थक बनवण्याचा प्रयत्न मी केला पाहिजे. ते जर मी करत नसेल तर माझ्या जीवनाला काही अर्थ नाहीये. खा प्या मजा करा या गोष्टी प्रत्येक जण करतोय. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेण हीना पशुभिः समानाः. आहार निद्रा भय मैथुन या प्रत्येक गोष्टी प्राण्यांमध्ये सुद्धा आहेत आणि मनुष्यांमध्ये सुद्धा आहेत. मग माणसामध्ये वेगळी गोष्ट कोणती तर ती म्हणजे धर्म, मनुष्य धर्म. इथं धर्म हा शब्द हिंदू मुस्लिम या कोणत्याही अर्थाने नाही, कारण त्या काळात हा कोणताही धर्मच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे धर्माची संकल्पना ही नाहीये. धारणा धर्म मिथ्याहु धर्मो धारयते प्रजा. त्या धर्मामध्ये पुन्हा अर्थ भरण्याचं काम मला करायचंय. ज्या पुराणांचं महत्व नष्ट झालं असेल त्या पुराणांना समाजामध्ये पुन्हा प्रस्थापित करण्याचं काम मला करायचंय. त्याच्यासाठी डेमॉन्स्ट्रेशन या संतांनी दिलेलं आहे आपल्याला. ते काम जर मी करत असेल तर खऱ्या अर्थानं या गोष्टी मला समजू शकतात. तर त्यावेळेस माझी बुद्धी ही कुतर्काकडे जात नाही की नाही हे पुराण काहीही सांगतात, हा कुतर्क आहे. आणि तो कुतर्क काय येतोय? कारण ज्याची बुद्धी तोकडी आहे, ज्याचा विचार उंचावू शकत नाहीये, त्याचा असा तर्क येणार आहे. त्याचं हे लॉजिक असणार आहे. थोडासा विचार आपण केला पाहिजे. म्हणून पर्वत पक्ष शासनम हे इंद्राचं कार्य आहे. हे इंद्राला विशेषण दिलेले आहे. पर्वत पक्ष शासनम देवम, असा जो देव आहे, सामान्य देव नाही आहे.
त्यावेळेस अनेक इतरही देव होते, पण हे काम कोणी उचललेलं आहे? जो खऱ्या अर्थानं नेता आहे, तो नेता अशी कार्य करतोय. उगाचच नेतृत्व हा गुण कोणाच्या इथंही येत नाहीये. नेतृत्व करणाऱ्याला तितकी ताकद लागते. नेतृत्व करणाऱ्याला स्वतः 4 पावलं पुढे जाऊन उभं राहावं लागतंय. आजच्या समाजात आपण पाहिलं तर नेता कायम मागेच उभा असतो आणि सगळ्यात चमच्यांना आधी पुढे जाऊन बघायला सांगतो, बघा रे सगळं व्यवस्थित आहे का, मग मी येतो. अरे सगळं व्यवस्थित असल्यावर तू येतोय, मग काय आम्ही जाऊ शकत नाहीये का तिथं? हा त्याचा गुण आहे. म्हणून तो राजाधिराज आहे, म्हणून तो देवांचा राजा आहे. इंद्र, की संकट काळामध्ये सुद्धा जो सगळ्यात पुढे उभा आहे तो इंद्र आहे. नाही संकट आलंय मग मी पळतो आपला माग, अजिबात नाही. समाजावर, राष्ट्रावर, विश्वावर ज्यावेळेस संकट येत आहे त्यावेळेस जो सगळ्यात पुढे उभा राहतोय, त्या संकटाचा सामना करतोय आणि सगळ्यांना त्या संकटातून बाहेर काढतोय, त्याचं नाव इंद्र. पर्वत पक्ष शासनम, की इंद्राने अशा पर्वतरूपी राक्षसांना, असुरांना, दानवांना, आसुरी विचारांच्या लोकांना, जे सत्ताधीशांचं, जे राजे राजवाड्यांचं, जे पदासीन व्यक्तींचं पाठबळ मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जो अहंकार वाढलेला आहे, त्या अहंकाराचे पंख कापण्याचं काम इंद्राने केलेलं आहे. हे अहंकार रूपी पंख कापले पाहिजेत. पर्वत पक्ष शासनम, असा जो देव आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे वेगवेगळे पंख आहेत. हे पंख जर बळावले तर मात्र नक्कीच त्या व्यक्तीचा तर नाश आहेच, पण त्या व्यक्तीसमोर त्या कुटुंबाचा, त्या समाजाचा, त्या राष्ट्राचा देखील नाशच होणार आहे. का आज हजारो वर्ष आम्ही गुलामीत घालवलेत? का बरं घालवलेले आहेत? कारण असे ज्या पर्वतांना पंख प्राप्त झालेत ते पर्वत येऊन भारतावरती उभे राहिलेले आहेत. ते पर्वत उडत आलेले आहेत आणि भारतावरती त्यांनी राज्य केलेलं आहे आणि संपूर्ण भारतीय इतिहास, संपूर्ण भारतीय संस्कृती, संपूर्ण भारतीय विचारधारा नष्ट करण्याचं काम केलेलं आहे. पण त्या पर्वतांचे पंख छाटायला वेळोवेळी लोक उभी राहिलेली आहेत. हे काम समाजात झालं पाहिजे. कुठे अलेक्झांडर आला असेल, कुठे मोहम्मद आला असेल, नाही का, कोणी आले असतील, पण त्या प्रत्येकाने येऊन सुद्धा ही संस्कृती मुळापासून हलवू शकलेली नाहीये. याचं कारण आहे की त्यांचे पंख छाटणारे लोक या संस्कृतीत होऊन गेलेले आहेत. फक्त ते जे झाले ते कमी प्रमाणात झालेले आहेत. प्रत्येक व्यक्तीचं हे काम आहे की त्या व्यक्तीने याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पण समाजामध्ये हे प्रयत्न कमी होताना दिसत आहे. नाही, मी, माझं कुटुंब, माझी मुलं, माझं घर एवढाच विचार करणार आहे. माझ्या 2 फ्लॅटचा 3रा फ्लॅट कसा होईल? माझ्या एका गाडीची दुसरी गाडी कशी होईल? 2 व्हीलरची 4 व्हीलर कशी होईल? माझ्या मडक्याचं फ्रीज कसं होईल? दिवस रात्र एवढाच विचार करणारे कधीच पर्वत पक्ष शासनम देवम, असा देव होऊ शकत नाहीयेत कधी. असं चरित्रच त्यांचं होऊ शकणार नाहीये कधी. ते चारित्र्य उत्थानाचं काम झालं पाहिजे. परत कुठंतरी आपण पाहिलं नरदेव, तर तसा नरदेव बनू शकतोय. तो एक नरांचा देव होता, तर हा देवांचा देव होता. प्रत्येकाने कार्य तशी केलेली, म्हणून इंद्रपूजा सुरू झाली होती की तो इतका प्रभावी देव आहे.
इंद्राचं जर चरित्र आपण वेदामध्ये अभ्यासलं, ऋग्वेदामध्ये अभ्यासलं तर कळेल आपल्याला. सायण भाष्य जर वाचलं आपण तर कळेल की काय इंद्र होता. मला सुद्धा माझं जीवन इंद्रासारखं बनवता आलं पाहिजे. संस्कृतीचा विनाश करणारे, संस्कृतीचा विध्वंस करणारे, संस्कृतीच्या काम करणाऱ्या लोकांना हतबल करणारे, त्यांना त्रास देणारे, या सगळ्या लोकांचे पंख मला कापता आले पाहिजे. शंकराचार्यांनी काय केलंय? संपूर्ण भारतभर फिरलेले, भारत भ्रमण केलेले. कशासाठी? या प्रत्येक पर्वताचे पंख छाटण्यासाठी शंकराचार्य फिरलेले. ज्ञानेश्वर महाराज का बरं आळंदीला आले? का बरं पैठणला गेलेले? मला कुठंतरी या लोकांचे पंख छाटता आले पाहिजे. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी व्हावा भार माथा, हे सांगणारे तुकाराम महाराज त्यांनी हे पंख छाटलेले. हे सगळे अशा प्रकारचे इंद्र आहेत की ज्यांनी पर्वत पक्ष शासनम, या अहंकार रूपी, सत्तारूपी, वित्तरूपी, मदरूपी जे पंख आलेले त्या पंखांना छाटण्याचं काम केलेलं आहे. हे जर काम माझ्याकडून होत नसेल, कृष्णाने काय केलेलं आहे? कृष्णाने या प्रत्येकाला त्याच्या शासनात आणलेलं आहे. तुम्हाला जर धर्माने शासन करायचं नसेल तर हा मी वज्र घेऊन उभा आहे, मग तुम्ही आणि मी आहे. या विचारांना जर प्रवाही बनवायचं असेल तर त्याच्यासाठी हाती सुदर्शन चक्र घेऊन निघालच पाहिजे. लढण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे, लढण्याची ताकद असली पाहिजे. आपण नको तिथं ती ताकद वाया घालवतो. का? आपल्याला ती दिशा मिळालेली नाहीये आणि आपणही ती दिशा युवकांना देऊ शकलेलं नाहीये, बालकांना देऊ शकलेलो नाहीये. थोडासा विचार झाला पाहिजे या गोष्टीचा. कालिदासांनी उगाचच हे विशेषण वापरलेलं नाहीये इथं. त्याला इंद्रासाठी इतरही विशेषण वापरता आली असती. तो जे म्हणेल तो शब्द त्याच्या मागे धावत येत होता. पण त्याने विचारपूर्वक हे रघुवंश लिहिलेले, विचारपूर्वक त्याच्यातली विशेषणं वापरलेली आहेत. इंद्राची अनेक विशेषणं होती, पण त्या विशेषणांपैकी हे विशेषण इथं का बरं वापरलेलं आहे? कुठंतरी कालिदासाला हे इंडिकेट करायचंय, कुठंतरी ही गोष्ट सुचवायची, कुठंतरी ही गोष्ट आपल्याला सांगायची की तुम्ही सगळ्यांनी तुमचं चरित्र असं बनवलं पाहिजे, त्याच्यासाठी विचार केला पाहिजे. म्हणून पर्वत पक्ष शातनम. मला माझं जीवन तसं बनवता येतंय का? पर्वतांचे पक्ष जाऊ द्या, आपल्याला स्वतःचेच हे पंख कापता आले पाहिजेत. आज माझ्याकडे 4 पैसे आले की मला माज येतो. आज माझ्याकडे थोडं सौंदर्य आलं की मी हुरळून जातो. आज मला एखादं पद मिळालं की मी एकदम 7व्या आकाशात उडत राहतो, नाही का? या प्रत्येक प्रसंगामध्ये मला विचार करायचा आहे आणि ते माझे पंख मला स्वतःला कापायला शिकलं पाहिजे. आणि त्या जागी भक्तीचे, कृतज्ञतेचे, भावमयतेचे, अस्मितेचे, तेजस्वितेचे हे पंख जोडता आले पाहिजे. असो, त्याच्यासाठी प्रयत्न करूया आणि त्या प्रयत्नामध्ये कायम यश देण्यासाठी भगवंताकडे प्रार्थना ही आपली असलीच पाहिजे. प्रयत्नांसोबत प्रार्थना सुद्धा पाहिजे. तर भगवंत आपल्याला हे पंख देईल, त्या पंखांमध्ये बळ देईल की ज्या पंखांद्वारे आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकू, त्याच्या विचारांना लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकू. तेव्हा मला तुझे विचार लोकांपर्यंत घेऊन जायचेत, घराघरात घेऊन जायचेत, हार्ट टू हार्ट अँड हार्ट टू हार्ट घेऊन जायचेत. त्याच्यासाठी तू मला हे पंख दे. असो, असे आपण देवाकडे प्रार्थना करूया. 10 वाजून गेलेले, थांबूयात आणि पुढचं चिंतन उद्या पुन्हा रात्री 9 वाजता भेटू. त्यावेळेस पुढच्या चिंतनाकडे वळूयात.